नमस्कार. महाकुंभ एक अनुभव, तिसरा भाग. 20 फेब्रुवारी 2025. आम्ही बऱ्यापैकी वेळेवर निघालो होतो, पण वाटेमध्ये आयोजकांचे भांडण, 2दा टायर फाटल्याने आमचे जवळजवळ 8 ते 10 तासांचे नुकसान झाले होते. ते काय आम्हाला भरून काढण्यासारखे नाही. म्हणून ओंकारेश्वर रद्द करून उज्जैनला जायचे ठरले. रात्र झाली कुठेतरी थांबून जेवण बनवून जेवायलाही वेळ नव्हता. म्हणून मध्य प्रदेश येथील भुक्कड नावाच्या ढाब्यावर आम्हाला सर्वांना जेवणासाठी थांबवले. ज्यांना जेवायचे नसेल त्यांना ज्यूस किंवा दूध प्यायला सांगितले आणि हा सगळा खर्च आमच्या आयोजकांनी केला. भुक्कडमध्ये जेवण झाल्यावर आम्ही 21 फेब्रुवारीच्या रात्री घुंगट नावाच्या हॉटेलमध्ये राहायला गेलो. आम्हाला चौघांना एक खोली दिली होती. ती रात्र मस्त गेली. घर सोडल्यापासून पहिल्यांदाच जवळपास 30-35 तासानंतर बंद खोलीत वास्तव्य मिळाले होते. बंद शौचालय मिळाले, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय होती. सकाळी 7च्या आत हॉटेल सोडायचे होते. सकाळी चहा व पोहे खाऊन छोट्या वाहनाने आम्ही उज्जैनला महाकालेश्वर, काळभैरव, बडा गणपती, विक्रमादित्य महल, 3 शेर असं बरंच काय पाहिलं. घुंगट गार्डन हॉटेलमध्ये परत आलो. जेवलो. दुसरी गाडी आमच्या गाडीसोबत येणार म्हणून जवळपास 5 तास वाट पाहण्यात फुकट घालवले. मग आमच्या आयोजकाने आमच्या प्रवासाचा मार्ग बदलायचे ठरवून खजुराहो पाहून मग संगमावर जायचे ठरवले. रात्रभर प्रवास करत 23 फेब्रुवारीला खजुराहो येथे पोचलो. खजुराहो आमच्या ठरलेल्या ठिकाणात नव्हते, पण टायर फुटल्याने ओंकारेश्वरला जाता आले नाही व दुसऱ्या बसची वाट पाहण्यात वेळ गेली. म्हणून खजुराहो दाखवून संगमावर जायचे नक्की केले. संगमावर जाण्याच्या मुख्य उद्देशाने आम्ही सगळे प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे सगळ्यांना लवकरात लवकर महाकुंभाचा आनंद लुटायचा होता. काही प्रवासी तर बस सरळ कुंभमेळ्याकडे नेले तरी चालेल असे म्हणाले. खजुराहो येथे खूप बंदिस्त स्नानघर होते. शौचालयाची सोय असलेल्या मोकळ्या पटांगणात आमची बस सावलीत थांबवली. ज्यांना खजुराहोच्या लेण्यांना भेट द्यायची आहे त्यांना रिक्षाने जायची सोय केली होती. आमच्यासह आलेल्या हर्षदाताईंचे पोट बिघडले होते, त्यामुळे त्या बसमध्ये आराम करणार होत्या. त्यांना साथ द्यायला आम्ही उभयंतांनी नुकतेच खजुराहो पाहिले असल्याने खजुराहो लेणी पाहण्यास न जाता आम्ही प्रातर्विधी आटपून थोडा वेळ बसमध्ये बसून थोडा वेळ पटांगणात फिरून हातपाय मोकळे केले. कलावतीताई खजुराहो पाहायला रिक्षाने गेल्या. दुपारी जेवणात मस्त भरली वांगी, भाकरी, डाळ भाताचा बेत होता. आमच्या बस चालकाचे नाव सिकंदर आणि त्याच्याबरोबर त्याची बायको चैताली आणि मुलगी आली होती. रात्री बस चालवताना चैताली सिकंदर हळू आवाजात गाणी म्हणत. चैतालीचा स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे हे तिने सांगितले. मी जेव्हा चैतालीला आणि तिच्या मुलीला पाहिले तेव्हा त्या छान नटून तटून ताज्या तवाना वाटत. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये वर एक छोटीशी झोपायची सोय होती, त्यावर त्या आलटून पालटून झोपत. कुंभमेळ्यात जाण्यासाठी किती त्रासदायक स्थितीत त्या दोघी प्रवास करत होत्या हे मी प्रत्यक्षात पाहिले होते. खजुराहोहून रात्रभर प्रवास करून 24 फेब्रुवारीला विजया एकादशी त्या दिवशी होती, आम्ही संगमावर जाणार होतो. जसजसे संगम स्थळ जवळ येऊ लागले तसतसे वाटेवर वाहतूक पोलीस बस पार्किंगसाठी सोय करण्यासाठी योग्य ते आदेश देत होते. वाहतूक पोलिसांनी आमच्या बसला गोहनिया ब्रिजजवळ माधवन हॉटेलमागे जागा निर्धारित केली. बाहेरून हजारोंनी वाहने येत होते. वाहतूक पोलीस त्यांना वेळ न दवडता पार्किंगमध्ये व्यवस्था करून देत होते. मोठ्या गाड्या व कारची वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची सोय केली होती. आमच्या बसला तरी कोठेही वाहतुकीत
अडकून पडल्याची वेळ आली नाही. कित्येक दिवसापासून अनेक बातम्यातून वाहतुकीचा खोळंबा, तासनतास गाड्या अडकल्या वगैरे ऐकले होते. मनात कुठे ना कुठे भीती वाटत होती. आपण वाहतुकीत अडकणार तर नाही ना? पण आम्ही कोठेही वाहतुकीच्या खोळंब्यात न अडकता सुरक्षित आणि वेळेत पोहोचलो. नशिबाने जणू आम्हाला सगळे दोनदा टायर फुटल्याने रस्त्यावर फार खोळंबलो होतो. अजून परीक्षा नको, प्रतीक्षा नको म्हणून जराही वाहतुकीचा खोळंबा, कलकलाट न होता अगदी सहजपणे वाहनस्थळावर पोचवले. कुंभमेळा असल्याने बस घाटापासून 22 किलोमीटर लांब थांबली होती. बसमधून खाली उतरताच 5-10 स्कूटरवाले आले. अरैल घाट वाहनस्थळापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. एका स्कूटरवर दोघांना अरैल घाटाला नेण्यासाठी 1000 रुपये मागितले. आम्ही चौघे 2 स्कूटरवर बसून अरैल घाटावर गेलो. माझ्या स्कूटर चालकाचे नाव रतन असल्याचे त्याने सांगितले. तो खूप बोलका होता. त्याने सांगितले तो महाराष्ट्रात संभाजीनगर येथे MIDC कामाला आहे. त्याला मराठी समजते व बोलता येते. कुंभमेळ्यात कमाई करण्यासाठी तो रजेवर आला होता. त्यानेच आम्हाला अरैल घाटापर्यंत सरकारने मोफत बसची सोय केली आहे तेही दाखवले. बस स्थानकावर तुडुंब गर्दी होती. एका बसमध्ये 50-60 यात्री सतत बसेस येत जात होत्या. रांग हलत होती, पण बससाठी तासाभराने नंबर लागत असावा. आम्हाला स्कूटरवाल्याने तासा-दीड तासात अरैल घाटापासून 2 किलोमीटर लांब उतरवले व त्याचा फोन नंबर आम्हाला दिला. आमचा फोन नंबर घेतला. म्हणाला, तुमचे स्नान झाल्यावर मला फोन करा. जर मी जवळपास असेल तर परत घेऊन जाईन. कुंभमेळ्यामुळे अनेक स्कूटरवाल्यांना दिवसातून अनेक फेऱ्या मारून पैसा कमवण्याची चांगली संधी चालून आली होती. अनेक जण संधीचा अतिफायदा घेत होते. मोफत सरकारची बसची सोय होती. बसेसही नव्या कोऱ्या होत्या. पण तरीही आमच्यासारखे बरेच जण सरकारी मोफत बसपेक्षा स्कूटरने प्रवास करत असल्यामुळे स्थानिक स्कूटरवाल्यांना उपजीविकेची किंवा लुटण्याची एक संधी मिळत होती व मोफत बस सेवेवरील भार आमच्यासारखे कमी करत होते. अनेक दिवसापासून अनेक जणांना 15-20 किलोमीटर चालावे लागते हा अनुभव ऐकला होता. खूप गर्दीत हरवू नये म्हणून कलावतीताईने एक रस्सी व एक ओढणी आणली होती. त्याला धरून एकत्र चालावे, हरवू नये म्हणून सावधगिरी म्हणून. पण भरपूर गर्दी असून आम्हाला त्या रस्सी आणि ओढणीची गरजच लागली नाही. आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत बोट हाऊस पर्यंत गेलो. वाटेत स्नान करून परतणाऱ्या बोटवाल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी 800 रुपये घेतल्याचे सांगितले. आम्ही बोटीकडे पोहोचलो. बोटवाल्याने प्रत्येकी 1,500 मागितले. आम्ही बोटीत बसलो. आमच्या बोटीवर 10 प्रवासी होते. आमची बोट निघायच्या आधी दुसऱ्या बोटवाल्याची किंमत वाढवून प्रत्येकी 2,000 मागितले. माझ्या मनात आले, ह्याच गतीने पैसे वाढवून देत संध्याकाळपर्यंत प्रत्येकी 8-10 हजार मागतील. कुंभमेळा नसताना बोटवाले सरकारी दराने म्हणजे 40 रुपये दराने प्रत्येकी नेतात. महत्त्वाच्या दिवशी जसे अमावास्या वगैरेला गर्दी असते तेव्हा 200 रुपये घेतात. आता कुंभमेळ्यात तर माणसांचा पूर लुटला होता. गर्दी बघून दर वाढवत होते. इथेही सरकारी मोफत बोटी होत्या का नाही हे मला काही कळले नाही. अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या बोटी आणि लॉन्चेस होत्या. प्रत्येकाचे दर वेगवेगळे असावेत. प्रत्येक बोटीत लॉन्चमध्ये सुरक्षेसाठी अनेक सोयी होत्या. त्यातील एक सोयी म्हणजे प्रवाशांनी घालायचे सेफ्टी जॅकेट. सगळी जॅकेट नवीन दिसत होती. प्रत्येकावर महाकुंभ 2025 असे प्रिंट केलेले होते. अरैल घाट जमुना नदीवर आहे. अरैल घाटापासून आम्ही संगमाकडे निघालो. संगमाकडे जाताना नावाड्याने गंगेची व जमुनेची धार कशी स्पष्ट दिसते ते दाखवले. जमुनेचे पाणी काळसर तर गंगेचे पाणी शुद्ध पांढरे. फरक स्पष्ट दिसतो. प्रवासात कळले. 2 जोडपी एकूण 4 जण ओडिसातून आले होते. त्यातील एक
जो भाऊ होता तो दुसऱ्यांदा कुंभमेळ्यात स्नानाला आला होता. पहिल्यांदा तो एकटा येऊन गेला. दुसऱ्यांदा येताना बायको, बहीण व भावोजी यांना घेऊन आला. तिसरे जोडपे छत्तीसगडहून आले होते. आम्ही सगळ्यांनी गाणी म्हणत प्रवास केला. संगमाकडे बोट थांबली. नावाड्याने सांगितले, जा स्नानासाठी संगमात उतरा, मस्त स्नान करा, अर्ध्या तासात बोटीवर या. आता हा भाग इथेच थांबवते. पुन्हा भेटू चौथ्या भागात. तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.